नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे. मागच्या तासामध्ये आपण आधुनिकता ही संकल्पना अभ्यासलेली होती. ज्या आधुनिकतेमध्ये अंतर्भूत होतो तो मूल्यांचा भाग. त्याच्यानंतरची जी संकल्पना आहे ती आहे उत्तर आधुनिकता किंवा पोस्ट मॉडर्निझम. याला हिंदीमध्ये उत्तर आधुनिकतावाद असं देखील म्हणतात. 20व्या शतकाच्या दुसऱ्या भागामध्ये आलेली ही संकल्पना मुख्यतः तत्वज्ञान, कला, वास्तुशास्त्र आणि समीक्षेच्या क्षेत्रामध्ये विशेषतः विस्तारलेली आपल्याला दिसते. हे एक अशा प्रकारचं एक आंदोलन, सांस्कृतिक आंदोलन होतं ज्याच्यामध्ये सुरुवातीला अस्तित्वात 19व्या शतकाला किंवा 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये अस्तित्वात असलेल्या मॉडर्निटीला किंवा आधुनिकतेला एक त्यांनी आव्हान दिलं चालविते. आणि या आव्हानातून तत्कालीन कालखंडातलं जे सांस्कृतिक वातावरण होतं ते वातावरण बदलून गेले. या नवीन विचार प्रणालीच्या माध्यमातून एक अशा प्रकारचं समाज विकास अपेक्षित होता जो समाज हा वस्तुनिष्ठतेच्या विरुद्ध होता आणि व्यक्तिनिष्ठ समाज निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या उत्तर आधुनिकतावादी कालखंडामध्ये किंवा उत्तर आधुनिकतेच्या काळामध्ये अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. म्हणजे आधुनिकतेनं जे मूल्य दिलेली होती त्या मूल्यांच्या विपरीत असलेली ही संकल्पना 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते, ज्याचा प्रभाव साहित्यावरती, इतिहासावरती मोठ्या प्रमाणात पडला. ज्या उत्तर आधुनिकतेने एंड ऑफ हिस्ट्री, एंड ऑफ आयडियोलॉजी अशा प्रकारच्या इतिहासाचा अंत, विचार प्रणालीचा अंत अशा प्रकारच्या संकल्पना दिल्या आणि एक संदिग्ध वातावरण संपूर्ण साहित्याच्या क्षेत्रामध्ये निर्माण झालं. अधिक स्पष्टपणे आपल्याला जर अभ्यासायचं असेल तर आपल्याला या चार्टमध्ये एका बाजूला आधुनिकता आणि दुसऱ्या बाजूला उत्तर आधुनिकता तुम्हाला अभ्यासता येते. म्हणजे मॉडर्निटीमध्ये विज्ञान केंद्रस्थानी आहे तर उत्तर आधुनिकतेमध्ये ह्युमॅनिटी केंद्रस्थानी आपल्याला दिसते. म्हणजे एका बाजूला मॉडर्निटी हे विज्ञानाला ज्ञानप्राप्तीचं एकमात्र साधन मानते आणि इतर साधनाला नकार देते, तर उत्तर आधुनिकता विज्ञानाला नाकारण्याचं काम करते. म्हणजे तिसरा मुद्दा, आधुनिकता ही मानवाला वस्तूच्या स्वरूपात पाहतो. उत्तर आधुनिकता ही मानवी संबंधाच्या प्रती संवेदनशील आहे, त्यामुळे वस्तूच्या रूपात पाहण्यास नकार देते आणि व्यक्तीला व्यक्तीच्याच रूपात पाहिलं जातं. आधुनिकता ही तर्काला प्राधान्य देते, उत्तर आधुनिकता भावनेला प्राधान्य देते. आधुनिकता ही जीवनातील प्रत्येक स्पर्धेला महत्त्व देते, तर उत्तर आधुनिकता ही सहकार्य, सहयोग, पारस्परिकते इत्यादीला प्रोत्साहन देते. आधुनिकतेमध्ये विशेषीकरणाला महत्त्व आहे, तर उत्तर आधुनिकतेमध्ये संपूर्ण वादाला महत्त्व आहे. आधुनिकता व्यक्तिवादावरती भर देते, व्यक्तिवादातून स्वयंकेंद्रितता व स्वार्थपरायणता वाढते. उत्तर आधुनिकतेमध्ये सामूहिकतेवरती भर दिलेला आहे. सामूहिकतेतून सुरक्षितता प्राप्त होते व व्यक्तींच्या क्षमतांचा पूर्ण विकास होतो. अशा प्रकारचं विश्लेषण उत्तर आधुनिकतेमध्ये अंतर्भूत झालेलं आहे. आधुनिकतावाद हा संरचनात्मक सिद्धांताचा स्वीकार करतो, तर उत्तर आधुनिकता विशाल सिद्धांतांना नाकारतो. अशा प्रकारचं विश्लेषण उत्तर आधुनिकतेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. आता ही जी उत्तर आधुनिकता नावाची संकल्पना आहे त्या उत्तर आधुनिकतेच्या नावाच्या संकल्पनेमधून आपल्याला बराचसा भाग अभ्यासता देखील येतो. उत्तर आधुनिकतेमध्ये काय 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 अपेक्षित आहे, म्हणजे मुळामध्ये उत्तर आधुनिकतेमध्ये असलेल्या मूल्य आणि निष्ठा यांना नकार दिलेला आपल्याला दिसतो. लहान आणि विकेंद्रित घटकांचाही अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. सकारात्मक आणि वास्तववादी भूमिका या उत्तर आधुनिकतावादी लेखकांनी घेतली. ज्या लेखकांमध्ये जीन लिओटार्ड,
जीन बॉट्रिलॉट, मिशेल फुको, फ्रेडरिक जेम्सन, फ्रान्सिस फुकायामा यांचा उल्लेख मी तुम्हाला एंड ऑफ हिस्ट्री असा केलेला होता, इतिहासाचा अंत झाला असा एक आधुनिक इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाष्यकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या मतानुसार शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएट रशिया प्रणित साम्यवाद आणि अमेरिका प्रणित भांडवलशाही या दोन विचार प्रणालींच्या मध्ये संघर्ष होता. मात्र रशिया गडगडल्याच्या नंतर रशियाचं विघटन झाल्यामुळे हा संघर्ष संपला आणि एका अर्थाने भांडवलदारांचा विजय झाला आणि इतिहास म्हणजे संघर्ष, विशेषतः भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यामधला संघर्ष आता संपुष्टात आला. एंड ऑफ हिस्ट्री अशी संकल्पना त्यांनी मांडली. उत्तर आधुनिकतेने इतिहासावरती देखील प्रभाव पाडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे परंपरागत इतिहास लेखनाला छेद दिलेला दिसतो. अध्ययन विषयाचा विस्तार झालेला आपल्याला दिसतो. नवीन शैलीचा विकास झालेला आपल्याला दिसतो. इतिहास विषयक विभिन्न प्रवाहांचा उदय झालेला आपल्याला दिसतो आणि बहुआयामी स्वरूप जे आहे इतिहासाचं तेही आपल्याला या माध्यमातून अभ्यासता येतं, या संकल्पनेच्या माध्यमातून अभ्यासता येतं. म्हणजे आज इतिहासामध्ये अनेक गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ विभिन्न प्रवाहांमध्ये लोकल हिस्ट्री, त्याच्यानंतर रिजनल हिस्ट्री, इन्व्हायरमेंटल हिस्ट्री, सबाल्टन हिस्टोरिओग्राफी यासारख्या ज्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत, नवीन प्रवाह आलेले आहेत, त्याच्यावरती उत्तर आधुनिकतेचा प्रभाव आपल्याला असलेला दिसतो. त्यानंतरची जी संकल्पना आहे ती आहे संरचनावाद नावाची मार्क्सवाद नावाची संकल्पना. मार्क्सवाद ही संकल्पना अभ्यासत असताना आपल्याला या संकल्पनेच्या अभ्यासासाठी उपयोग होतो तो विकिपीडियावरती मार्क्सवादाच्या संदर्भामध्ये असलेल्या माहितीचा. मराठी विश्वकोशामध्ये मार्क्सवाद या विषयावरती सविस्तर माहिती दिलेली आहे, ती आपल्याला बघता येईल. मार्क्सवाद ही संकल्पना किंवा मार्क्सवाद हे तत्वज्ञान प्रख्यात क्रांतिवादी तत्ववेत्ता कार्ल मार्क्स, जन्म 1818 आणि मृत्यू 1883 यांनी, आणि त्यांचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रेडरिक एंगल्स यांनी प्रतिपादित केलेले विचार आणि तत्व प्रणालीला साधारणपणे मार्क्सवाद असं संबोधलं जातं. मार्क्सवाद हा शास्त्रीय समाज सत्तावादाचा मूलाधार आहे. मार्क्सच्या पूर्वी सुद्धा समाज सत्तावाद प्रचलित होऊ लागला होता. औद्योगिक क्रांती झाली आणि वाढत्या उद्योगाच्या बरोबर कामगारांची व सामान्य जनतेची परिस्थिती अधिकाधिक हालाकीची बनत गेली. तेव्हा म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात व 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात समाज सत्तावादाचा उदय व प्रसार झाला. त्या वादाचा इंग्लंड आणि फ्रान्समध्ये अनेक नामवंत विद्वानांनी व समाज धुरीणांनी जोरदार पुरस्कार केला. त्या विचारवंतांच्या मध्ये रॉबर्ट ओवेन, चार्ल्स फेरियर, ट्रुडॉ, सेंट सायमन इत्यादी प्रमुख होते. त्या विचारांना कार्लाइल, डिकन्स, रस्किन आदी लेखकांचाही पाठिंबा होता. या समाज सत्तावादाच्या प्रणेत्यांनी केवळ समाज सत्तावादी समाजाचे भव्य चित्र रेखाटलं, तो अस्तित्वात आणण्याचा शास्त्रशुद्ध मार्ग दाखविला नाही, म्हणून त्यांना युटोपियन अस्तित्वादर्शवादी असे म्हटले जाते. थॉमस मोर यांनी 16व्या शतकात आपल्या युटोपिया या पुस्तकात एका आदर्श समाजाचं चित्र रेखाटलं. त्यावरून हा शब्द रूढ झालेला आपल्याला दिसतो. मार्क्सने आपल्या पूर्वीच्या समाज सत्तावाद्यांची कल्पना विश्वात रमणारे म्हणून हेटाळणी केली व त्यांच्या विचारांपेक्षा आपला विचार वेगळा आहे हे दाखविण्यासाठी त्याला शास्त्रीय किंवा वैज्ञानिक हे विशेषण लावले. मार्क्सचा विचार वेगळा आहे हे खरं, पण तोच केवळ एक समाज सत्तावादी विचार आहे अशी जी समजूत करून देण्यात आली ती मुळात मात्र खरी नाही. मार्क्स पूर्व विचारातही समाज सत्तावाद आहेच आणि त्यातील नीती व न्याय यावरील भर जर मार्क्सवादामध्ये अंतर्भूत झाला असता तर मार्क्सवाद अधिक कल्याणकारक ठरला असता. अशा प्रकारचं हे विश्लेषण हा जो भाग आहे तो विकिपीडियावरील मराठी एन्सायक्लोपीडियामध्ये आलेला भाग आहे. आता मित्रांनो, याच्यातनं आपल्याला हे पाहायचं आहे की मार्क्सने जो विचार सांगितला तो विचार 19व्या शतकामध्ये
त्या कालखंडामध्ये नवीन भांडवलशाहीच्या उदयामुळे, नवीन औद्योगिक क्रांतीमुळे जे प्रश्न निर्माण झाले होते, त्या प्रश्नांमध्ये कामगारांची आणि सामान्य जनतेची फार हलाखीची परिस्थिती झालेली होती. आणि या हलाखीच्या परिस्थितीवरती मार्ग काढणारा जो विचार मार्क्सने दिलेला होता, त्या विचाराला मार्क्सवाद असं म्हटलं जातं. मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, भांडवलशाही सारख्या ग्रंथांमधून जे विचार समाज बदलाचे सांगितलेले आहेत, त्या विचारांना देखील मार्क्सवादी विचार म्हणून ओळखलं जातं. मार्क्सने इतिहासाची व्याख्या करत असताना वर्ग संघर्ष स्पष्ट करून दाखवला आणि ऐतिहासिक भौतिकवादाच्या माध्यमातून मानवी समाजाच्या विकासाच्या 5 अवस्था त्यांनी सांगितल्या. मार्क्सने या 5ही अवस्थांचं विश्लेषण करत असताना जे विश्लेषण केलं, त्या विश्लेषणाला किंवा त्या ऐतिहासिक भौतिकवादी तत्वचिंतनाला मार्क्सवादी तत्वचिंतन असे म्हणूनही संबोधले जाते. मार्क्सने कामगारांच्या मुक्तीसाठी, कामगारांच्या एकजुटीसाठी जो संदेश दिला होता, तो देखील या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. मार्क्स असे म्हणतात की जगातील कामगारांनो एक व्हा, त्यामुळे तुमचं नुकसान काही होणार नाही, परंतु तुम्ही एक झाल्यामुळे तुमच्या पायामध्ये असलेल्या गुलामीच्या ज्या बेड्या आहेत, त्या गुलामीच्या बेड्या गळून पडतील आणि तुमच्या विजयाचा मार्ग खुला होईल. मार्क्सने आहेरे व नाहिरे या 2 वर्गामधील संघर्ष स्पष्ट करून शेवटी कामगारांचा विजय होईल आणि समाजवादी क्रांती होईल आणि समाजवादी क्रांतीच्या नंतर साम्यवादी समाज अवस्था प्राप्त होईल, अशा प्रकारचं भाकीत केलं होतं. मार्क्सच्या समोर इंग्लंडमधील विकसित होत असलेली भांडवलशाहीचेही उदाहरणं होते आणि 19व्या शतकामध्ये जगभरातील विचारवंतांचा मार्क्सने अभ्यास करून नवविचार मांडलेला होता. त्या विचाराला मार्क्सवाद असे म्हटले जाते.